हे गाईज, हॅलो, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. सो चला, माझा आजचा तुम्ही डेली रुटीन बघा. आणि तुम्हाला मी आता काहीतरी शेअर करते, माझी एक ब्रेकफास्ट रेसिपी. बघा तुम्ही. तर इथे मी आता दुधी भोपळा किसून घेतला आहे, तर मी याचे पराठे बनवणार आहे. चला आता तुम्ही पण बघा मी कसं बनवते. तर मी इथे घेतले लसूण, हे आल्याचा तुकडा आणि हिरवी मिरची. याच्यासाठी मी हे वाटण बनवते. इथे आहे जिरे, थोडेसे जिरे आणि थोडासा ओवा टाकायचा. मीठ आणि मीठ. चला, तर मी आता हे दळून घेते, मिक्सरला फिरवून घेते. आता मी इथे छान मिरचीची पेस्ट दळून घेतली आहे आणि याच्यामधलं आता ना पाणी काढून घ्यायचं आहे, पिळून घ्यायचं आहे. कारण मग आपण पीठ टाकू ना तर हे पातळ होऊ शकतं, म्हणून हे ना याच्यातलं पाणी काढून घ्यायचं. याला खूप पाणी सुटतं. आणि हे पीठ मळताना अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा, कारण त्यालाच खूप पाणी सुटतं. आता मी टाकून घेते आणि याच्यामध्ये आपण पीठ बंद 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 त्यामध्ये घेतलंय गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ. आता मी याच्यामध्ये ही आपली पेस्ट केलेली ती टाकते मी. छान सगळं काढून घ्यायचं याच्यामधलं आणि टाकते मी ते कोथिंबीर. आता मी हे मळून घेते आणि याच्यामध्ये एक पण थेंब पाण्याचं टाकायचं नाही, कारण त्यालाच खूप पाणी सुटतं. तर चला, मी दाखवते तुम्हाला हे मळून झाल्यानंतर. चला काय, आता मी इथे पीठ मळून घेतलंय आणि आता दाखवते मी तुम्हाला कसं करायचं. हे पॉलिथिनवर टाकून घ्यायचं, कारण हे पीठ ना खूप असं पातळ होतं. मी पाणी नाही टाकले तरी पण ते खूप पातळ आहे, त्याला खूप पाणी सुटतं. मळून घ्यायचं. जास्त बारीक पण नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही ठेवायचा, मिडियम साईजचं करायचं. आणि असं हातावर काढून घ्यायचं आणि मस्त आजूबाजूने तेल सोडून घ्यायचं त्याला. तुम्ही पण करा घरी आणि मला सांगा कमेंट करून कसं झालं. आम्हाला असं रोज वेगवेगळं काही काही लागतं ब्रेकफास्टसाठी. हे तुम्ही लोणच्या सोबत खाऊ शकता, परत शेंगदाण्याच्या चटणी सोबत खाऊ शकता, किंवा असं पण खाऊ शकता. असं पण छान लागतं ते. तर चला, मी भेटते तुम्हाला माझा ब्रेकफास्ट झाल्यानंतर. बाय. हे झालाय माझा दुधीचे थालीपीठ किंवा पराठे, जे बोलत असेल ते. तुम्हाला खाऊन गरम छान गरम छान झाले, मस्त. बस.
हे गाईज हॅलो. तर माझे सर्व कामं झाले आणि मी किचन ओटा पण क्लीन करून घेतला आहे आणि आता मला संध्याकाळपर्यंत काहीच कामं नाही आहे. आणि मग चला आता म्हणजे माझं जेवण वगैरे बाकी आहे. मी माझा बाबू मोबाईलसाठी त्याच्याकडून मोबाईल घेऊन आली आहे ना, तर तो रागा रागा आलाय तो मला मारायला. आता इथे कपडे पण होत आहे माझे. तो 1 मिनिटच राहिला आहे, त्याच्यानंतर ती मशीन बंद होईल. आणि हे इकडं जेवत आहे, त्यांना जायचं आहे आता कामावर, मग ते जेवत आहे. क्रीमची गॅलरी. ही बाबूची गाडी कुठे पडली आहे गॅलरीत. हे दोघं बघा इथं दांड्या खेळत आहे. या मुलाला लय आवडतं असं खेळायला. मला पण तो सांगतो मम्मा खेळ असं माझ्यासोबत. तिथून ते काढतो तो ते उलातणी वगैरे आणि त्याचं तो खेळायला लावतो. ते बघा त्याने 1-2 वेळेस पाहिलेलं आहे ना मी खेळते, तर तो तसंच करतो. हा बघा कुठे चाललाय, आईसोबत चाललाय तो कपडे टाकायला. आता वरती झाडू ठेव ना, ठेव लवकर. अरे पाणी वरती, झाडू ओला होईल. दोघांचे भांडण चालू आहे दोघांचं इथं. यांच्या दोघांचं ना जमतच नाही कधी. चालले ते आता कपडे घेऊन वरती. अरे रे 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 रे. A few moments later. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दादा, हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे नाही तरी पण टू यू. दादा ए दा तुझा बर्थडे नाही येणार रे. ओय खायला आणलाय केक.